देवकी देवकी काय केलं थांबा हवालदार ते ताब्यात घ्या हवालदार वेळ झालाय ना त्याला घेऊन ये ना आरोपीने हे कृत्य स्वतःच्या शीलरक्षणासाठी केले आहे तथापि तिने केलेल्या प्रतिकारामुळे मयत बेशुद्ध झाला असतानाही भावनेच्या भरात पुन्हा जबर प्रहार करून ती त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाली त्यामुळे आरोपीने आत्मसंरक्षणाच्या मर्यादा ओलांडल्या आहेत म्हणून आरोपीला इंडियन पिनल कोड कलम 304 खाली दोषी ठरवून 8 महिने कारावासाची शिक्षा मी फरमावित आहे देवकी देवकी मी तुला आपल्या घरी न्यायला आलो आपल्या घरी हो नाही नाही मी नाचणारी तमासगीर त्यातून खुनी नको तुमच्या त्या पुण्यवान घरावर माझी पापी सावली पडायला नको नाही देवकी तू पापी नाहीस तू पवित्र आहेस स्वतःच्या शील रक्षणासाठी तू अग्निदिव्य केलंस देवकी तू शीलवती आहेस आम्ही सारे अपराधी आहोत देवकी देवकी आम्हाला क्षमा कर असं नका हो बोलू क्षमा तुम्ही मला करायला पाहिजे मी तुम्हा सगळ्यांना फसवलं अगं नाही सुनबाई होय पण कळलं मला तुला काय म्हणायचंय ते मी आता सगळ्या गावासमोर तुझं लग्न लावून देणार आहे वसू बरोबर सासूबाई या तुझ्या थोरल्या जावेनं पुण्याही बांधून घेतली आणि माणुसकी शिकवली आमच्या या वारकरी घराण्याला जाऊबाई तू किती हो माझ्यासाठी केलं काही केलं त्याची तू आधी खरी तर सासूबाई हा तुमचा नातू कमनशीब तुरुंगात जन्माला आला हो.
अगं वेडे, हा कम नशिबी नाही, भाग्यवान आहे भाग्यवान. भगवान श्रीकृष्णाचा जन्म बंदी शाळेतच झाला होता ना, तसाच हा माझ्या वसुदेव देवकीचा श्रीकृष्ण. ताई ताई अंजू संजू हा तुमचा त्या माझ्याकडं. अरे मी तुझी मावशी. मावशी आणि मी कोण? तू मामा. आले मी तुझा मामा. अहो वहिनीचा आता चला की बिगी बिगी. अहो सारे गाव येशीवर वाट बघते ना व. हिरवा आयोर घेऊन. हिरवा आयोर होय. अहो बघा तिकडे हिरवी गार पिकं. पुसायची नाव धान्य.